भाजपाच्या स्थापना दिवस निमित्ताने सांगलीत भाजपाचा मेळावा पार पडलाय। उच्च व तंत्र शिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत हा मेळावा संपन्न झालाय। यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार पार पडलाय। भारतीय जनता पार्टीला 46 वर्ष पूर्ण झाली। 51ला जनसंघ स्थापन झाला तेव्हापासूनचा जर प्रवास बघितला तर तो मोठा आहे। पण जनता पार्टी ज्यावेळेला बरखास्त झाली आणि भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टी फॉर्म केली, त्याला 46 वर्ष पूर्ण झाली। तर त्याचा वर्धापन दिन हा देशभर आम्ही खूप जोशात उत्साहात साजरा करतो आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावावेत, जुन्या कार्यकर्त्यांचं ज्यांच्यामुळे पार्टी मोठी झाली त्यांचे सत्कार करावेत, मेळावे करावेत आणि उद्यापासून आठवडाभर सेवा विषयात काही ना काही करावं, असं खूप चांगलं चाललेलं आहे। मी तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या लाखो करोडो कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बारामती निवडणूक बिनविरोध करा म्हणून, पण काँग्रेसने तिथे उमेदवार दिलेला आहे। नाही, असं आहे की आवाहन करणं हे तर काम आहे, बोलणं करणं हे काम आहे, तरी त्यांनी भरलं आहे। पण मला असं खात्री आहे की काहीतरी त्यांच्या कंडिशन असतील, त्यामुळे विड्रॉ करतील आणि नाही केला तर लोक त्यांना नावं ठेवतील आणि विजय तर पक्का आहे, काय अडचण नाही। शरद पवार आता म्हणलेत की निवडणूक लढवायचा काँग्रेसला अधिकार आहे, बिनविरोध व्हायलाच पाहिजे निवडणूक, असं नाही। नाही, मी तेच म्हटलं, ते पवारांनी म्हटल्यामुळे तुम्ही कोट केलं, तर माझंही कोट करा। मी तेच म्हटलं की त्यांना आवाहन करू, नाही ऐकलं तर निवडणूक होईल, विजयी होतील। 46 वर्षात भाजपनं काय कमवलं आणि काय गमावलं? भाजप कुठे भाजपने कमवण्याचं नाही 46 वर्ष 46 वर्षात भाजपने काय गमवलंच नाही, कमवलं खूप। देशात 21 राज्यामध्ये सरकार आलं, 21 राज्यामध्ये। देशाचे पंतप्रधान भाजपचे, देशाचे राष्ट्रपती भाजपचे, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, भाजपच भाजप। दादा, कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून गोपीचंद पडळकरांची भूमिका होती आणि ती मान्य करण्यात आली नाही, ती भूमिका त्यांची बरोबर होती, कारण एवढ्या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 भाग झाले तर ते शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत। ते 3 भाग झाल्यानंतर स्वाभाविकपणे निवडून आलेले प्रतिनिधी बरखास्त होतात, प्रशासक येतो, नवीन निवडणूक लागते। तर 3 व्हायला पर्यायच नव्हता। दादा, 24 तासात 3 मर्डर झालेले आहेत सांगलीमध्ये, 3 खून झालेले आहेत। यावर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की प्रशासनाचा सातत्याने प्रयत्न चालला आहे की गुन्ह्यांमध्ये कमी व्हावी। ती कमी मधल्या 1 महिन्यामध्ये आली, पुन्हा हा आठवडा जरा असा चालला आहे आणि त्याची एक खूप गांभीर्याने बैठक घेतलेली आहे। काही कडक इशारे दिलेले आहेत। मी असं म्हणणार नाही की ते नात्यातले झालेले आहेत, दारुणे झालेले आहेत, खून हे खून आहेत। एकच त्यातली आपणही त्याच्याबद्दल गुण दिले पाहिजेत की 24 तासात गुन्हेगार सापडत आहेत, त्यांची चार्जशीट तयार होते, त्यांना न्यायालयात खेचलं जात आहे, त्यांना शिक्षा होत आहे। त्यामुळे शिक्षा झाल्या अशी ही मोठी यादी आहे, पण म्हणून गुन्हे व्हावेत असं माझं मत नाही। मी पोलीस प्रशासनाला वारंवार अतिशय कडक सांगतो आहे की आपल्याला गस्त वाढवावी लागेल, आपल्याला काही डार्क स्पॉट आयडेंटिफाय करावे लागतील। मी पुन्हा आज ती सक्त ताकीद देईन।